हॅलो एव्हरीवन, दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आपण करतोय चकली. तर चकलीसाठी आपण घेतले राशनचे तांदूळ, जे चांगले धुवून आपण 4 ते 5 तास उन्हात सुकत घालायचे. बाकीचे साहित्य आम्ही ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले त्याच्या मेजरमेंटसोबत. आणि हे सगळे साहित्य आपल्याला चांगल्यापैकी भाजून घ्यायचे. नंतर एका ताटात आपण हे साहित्य सगळं मिक्स करून घेणार आहे आणि ही भाजणी आपण दळून घ्यायची. दळण आपल्याला जास्त बारीक किंवा जास्त जाड नाही ठेवायचं आहे, आपल्याला मीडियमच दळण दळायचं आहे. नंतर पीठ मळण्यासाठी आपण एका कढाईत घेऊ थोडंसं तेल, त्यात घालू हिंग आणि त्याच्यात आपण ॲड करणार आहे तीळ. त्याच्यानंतर आपण त्याच्यात ॲड करू काश्मीरी लाल मिरची. तर ती आपल्याला आवडीनुसार जशी आपल्याला चकली तिखट पाहिजे तशी आपण ॲड करू शकतो. त्यात आपण घालणार आहे पाणी आणि मीठ. आणि हे पाणी आपण चांगल्यापैकी उकळून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला जे आपलं चकलीचं पीठ मळायचं आहे ते आपण गरम पाण्यातच मळायचं आहे. तर इथे आपण हळूहळू थोडंसं ते पाणी ॲड करत जाणार आहे आणि आपण हे चकलीचं पीठ चांगल्यापैकी मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपल्याला ते जास्त कडक किंवा जास्त नरम नाही करायचं, थोडंसं असं सॉफ्टच ठेवायचं आहे. मळल्यानंतर त्याला अर्धा ते 1 तास आपल्याला साईडला ठेवायचं. नंतर चकलीच्या साच्यात हे पीठ भरून आपल्याला चकली चांगलीपैकी वळवून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला त्याचे एंड्स म्हणजे जे कॉर्नर असतात ते आपल्याला असं चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि तेलात ते चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचे. जेव्हा तेल असं थोडं शांत झालं म्हणजे आपल्याला समजतं की आपली चकली झाली आहे तयार. तशा प्रकारे आपली कुरकुरीत आणि तिखट चकली झाली आहे तयार. सो डू लाईक, शेअर अँड कमेंट ऑन आवर पेज अँड कीप फॉलोइंग. थँक यू.